देवाची ये द्वारी कीर्तनाची वारी. देवाची ये द्वारी कीर्तनाची वारी या भक्ती जागरात मी सुरभी हांडे तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. हरीचे नाम म्हणजेच देवाचे द्वार असे समजले जाते. मंडळी, नामस्मरणाला आणि पुण्याला मर्यादा नसते. आणि हो, आजच्या या कीर्तनातून आपणही नामस्मरणाला सुरुवात करूयात. रामकृष्ण पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी, सुख झाले ओ साजनी, सुख झाले ओ साजनी.
सब संतांची जय. ऐसी जोडी करा रामकंठी धरा, जेणे चुके फेरा गर्भवास. नाशिवंत अटी प्रिया पुत्र धन, बीज ज्याचा शीन तेची फळ. विठ्ठला विठ्ठला प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग या भूतलावरती जन्माला आलेले जडजीवांचा उद्धार करणारे, चंदनाप्रमाणे देह जिजवणारे आमचे जगद्गुरु तुकोबरा यांचा 4 चरणांचा नामबळ प्रकरणातील अभंग. विठ्ठला पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची या. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ती, द्वंद्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्यादि लक्षणम्. एकं नित्यमिवलमचलं सर्वादि साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि, सद्गुरुतं नमामि. ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा. ओम नमो करुणाकरा दयाळा. तुमचा अनुग्रह लाभलो पवन झालो चराचरी. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. या जगामध्ये ज्ञान द्यावं तर ज्ञानोबरायांनी, प्रेम करावं आईने, ममता करावी बहिणीने, त्याग करावा वडिलांनी आणि वैराग्य वाढवावं तर माझ्या तुकोबरायांनी. आणि याच तुकोबरायांचा अभंग या कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला आहे. पहा तुम्ही, या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये साधू संतांची भूमी आहे महाराष्ट्र. या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये अनेक साधू संत जन्माला आले आणि अनेक साधू संतांनी अनेक अभंग लिहिले आणि प्रत्येक अभंगातून त्यांनी प्रत्येक जीवाला उपदेश केला. बाबांनो, अति दुर्लभ असा मनुष्याचा देह प्राप्त झाला आहे. किती दुर्लभ, अति दुर्लभ. सांगायला गेलं तर पुनरुत्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्मही येत सर्व पुनर्लभ्य न शरीर पुन्हा पुन्हा. मला सांगा बाबा, एकदा गेलेली संपत्ती आपण पुन्हा कमवू शकतो का? कमवू शकतो. एवढंच नाही, एकदा सोडून गेलेला मित्र तो सुद्धा पुन्हा दुसरा मित्र बनवू शकतो. अहो, याच्यापेक्षा पुढे जाऊन सांगते बाबा, मला सांगा, एकदा सोडून गेलेली बायको परत दुसरी करता येते का? येते ना. पण मला सांगायचं एवढं, परंतु अति दुर्लभ असा मनुष्याचा देह एकदा का जर का गेला तर पुन्हा मनुष्याचा देह प्राप्त होईल का? नाही. म्हणून त्याला अति दुर्लभ असं सांगितला. मला सांगा, आपल्या भारत देशाला काय म्हणतात? भारत माता. भारतासारखा देश नाही, महाराष्ट्रासारखं राज्य नाही,
पंढरपूर सारखं तीर्थ नाही, पांडुरंगासारखा देव नाही, गीता ज्ञानेश्वरी सारखे ग्रंथ नाही, ज्ञानोबा तुकोबा सारखे संत नाही, दशरथ सारखा बाप नाही, कौशल्यासारखी आई नाही, रामासारखा मुलगा नाही, सीतेसारखी सून नाही, बिभीषणासारखा मित्र नाही, रावणा इतका कपटी नाही, हनुमंतासारखा सेवक नाही, काजळ इतका काळं नाही, लोणे इतकं मऊ नाही, आणि त्याच पद्धतीने माणसाच्या देहासारखा दुसरा देह नाही ना महाराज. मग भेटलायच ना माणसाचा देह, मग ज्याच्यासाठी दिला त्याच्यासाठी आपण वापरला का नाही ना. आपण आयुष्यभर काय केलं, आयुष्यभर जन्मापासून मरेपर्यंत एकच केलं, संसारच केला. आता पुढे बसलेल्या मेल्याने मला सांगा, आतापर्यंत या संसारामध्ये तुम्हाला सुखाची प्राप्ती झाली का हो? दुःख बांधवडी आहे आसन, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे. बांधवडी आहे आसन, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कुठे. मी जर ताईंना विचारलं, का हो ताई तुम्ही कसे आहात, छान आहे का, आनंदी आहात का, तुम्ही काय म्हणता, मी सुखी आहे, मी आनंदी आहे, असं अजिबात म्हणत नाही. तुम्ही म्हणता ताई बरंच म्हणायचं तर काय, हो की नाही, परंतु मी आनंदी आहे, मी सुखी आहे, मी समाधानी आहे, असं एकाचंही उत्तर येत नाही. आपलं मनुष्याचं एकच चुकलं, जन्म घेऊन आल्यानंतर मनुष्याचा अतिदुर्लभ असा देह प्राप्त झाल्यानंतर, अरे ज्याच्यासाठी दिला त्याच्यासाठी आपण वापरला नाही. नको त्या गोष्टीमध्ये अशाश्वत अशा गोष्टीच्या आपण मागे लागलो. अहो या संसारामध्ये स्वप्न सुद्धा सुखाचे पडू शकत नाही महाराजा, हो की नाही. सुखाचं स्वप्न सुद्धा पडू शकतं का नाही ना. मग असा दुःखमय असलेला संसार तरी सुद्धा आपण संसाराच्या मागे पळत राहिलो, धावत राहिलो, परंतु त्याच्यामुळे झालं काय सांगते, या संसारामध्ये अहंकार निर्माण झाला. प्रत्येकाला अहंकार आहे महाराज, प्रत्येकाला संपत्तीचा अहंकार आहे, सौंदर्याचा अहंकार आहे, आणि या अहंकारामुळे आपल्याला माणुसकी म्हणजे काय अजिबात राहिलेली नाही. विठ्ठल विठ्ठल. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, अरे गळ्यामध्ये किती जरी सोनं घातलं तरी सुद्धा अहंकार दाखवल्याशिवाय राहणार नाही. परंतु या गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशीची माळ जर घातली ना, तर सारं जग तुम्हाला रामकृष्ण हरी म्हणून वाकल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल प्रत्येक माणसाला अहंकार आहे. पहा तुम्ही, आजकाल प्रत्येक व्यक्ती समोरच आणि वरती पाहून चालते, परंतु खाली मान घालून चालायला एकही जण तयार नाही का. तर प्रत्येकाला मीपणा, प्रत्येकाला अहंकार. विठ्ठल 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 विठ्ठल. मनुष्याने आयुष्यभर संसारच केला, पण मला सांगा, सूर्य कधी स्वतःसाठी प्रकाश देत नाही, वृक्ष कधी स्वतःसाठी सावली देत नाही, संत कधी स्वतःसाठी जीवन जगत नाही, समुद्र कधी स्वतःसाठी पाणी देत नाही, परंतु माणूस मात्र माझं माझं म्हणल्याशिवाय राहत नाही ना महाराज. मग मला सांगा, शेवटच्या क्षणाला आपल्या बरोबर काय येणार आहे, 10 बंडल 20 तोळे येतील का नाही ना. सगळं इथंच सोडून जायचे महाराज. देह हे काळाचे, धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे, हो की नाही. विठ्ठल यामुळे झालं काय, आपण त्या भगवंत परमात्म्याचं नाम घ्यायला विसरून गेलं, आणि त्यामुळं आपली भक्ती झाली नाही ना. आणि याचमुळे मनुष्याला पुन्हा पुन्हा जन्माला यावं लागतं आणि पुन्हा पुन्हा मरावं लागतं. त्यामुळे गर्भवासाचं दुःख प्रत्येक जीवाला भोगावं लागतं. आणि हेच गर्भवासाचं दुःख नको म्हणून एक जण 1 नाही, 2 नाही, 10 नाही, 11 नाही, तर तब्बल 12 वर्ष आईच्या गर्भामध्ये राहिला. मग मला सांगा, ज्या आईला 9 महिने 9 दिवस ते ओझं वागवत नाही, त्रास सहन होत नाही, तर त्या आईला तब्बल 12 वर्ष किती त्रास झाला असेल.
मग ती आई भगवंताकडे गेली आणि भगवंताला झालेला सर्व प्रकार सांगितला. आणि मग भगवंताने सूक्ष्म असा अवतार धारण केला आणि आईच्या गर्भामध्ये प्रवेश केला. आणि आईच्या गर्भामध्ये प्रवेश केल्यानंतर लक्षात आलं आतमध्ये होते कोण, तर आतमध्ये होते शुकाचार्य. आता शुकाचार्यांना पाहिल्यानंतर भगवंताने शुकाचार्यांना जय हरी घातला आणि विचारलं, अहो तुम्हाला कळत कसं नाही? अहो ज्या आईला 9 महिने 9 दिवस त्रास सहन होत नाही, तुम्ही तब्बल 12 वर्ष आईच्या गर्भातून बाहेर यायला तयार नाही. मग त्यावेळेस शुकाचार्याने सांगितलं, देवा याच्या पाठीमागचं कारण असं आहे की मला पुन्हा पुन्हा जन्माला यायचं नाही, पुन्हा पुन्हा मरायचं नाही आणि हे गर्भवासाचं दुःख मला भोगायचं नाही आणि म्हणून मी जन्माला येत नाही. मग त्यावेळेस भगवंत म्हणू लागले, अहो शुकाचार्य तुम्हाला जन्माला यायचंच नव्हतं तर तुम्ही कशाला इथे आले? मग त्यावेळेस शुकाचार्य हसू लागले, म्हणले, अहो देवा इथं येणं माझ्या हातात असतं का? नाही ना. बरं देवा तुम्ही सांगताय ना गर्भातून बाहेर या, तर माझी एक अट आहे. या गर्भवासाच्या दुःखातून बाहेर येण्याचं साधन जर तुम्ही मला सांगत असाल तरच मी या गर्भवासातून बाहेर येईन, या गर्भातून बाहेर येईल. आणि असं सांगितल्यानंतर त्या भगवंतानी गर्भवासाच्या दुःखातून बाहेर येण्याचं साधन सांगितलं. ते साधन कुठलं? तर अभंगाचं पहिलं चरण. ऐसी जोडी करा रामकंठी धरा, ऐसी जोडी करा रामकंठी धरा, ऐसी जोडी करा रामकंठी धरा, ऐसी जोडी करा रामकंठी धरा. येणे चुके फेरा गर्भवासा, येणे चुके फेरा गर्भवासा, नाशी वंटाटी प्रिया पुत्रधन, नाशी वंटाटी प्रिया पुत्रधन. काय सांगितलं? ऐसी जोडी करा राम कंठी धरा आणि जेने चुके फेरा गर्भवासाचं. त्या रामाचं नाव जर कंठामध्ये धरलं तर या गर्भवासाच्या दुःखातून आपण बाहेर येऊ शकतो. परंतु बारीक जर विचार केला तर लक्षात येते आपण काय आहोत? ब्रह्म आहोत, आपणच देव आहोत. ज्ञानेश्वरीमध्ये 15व्या अध्यायामध्ये माऊली सांगतात, ममैवंशी जीवलोके जीवभूत सनातन मन षष्टांनी इंद्रियांनी प्रकृती स्थानी अर्चिती. या देहामध्ये असलेला सनातन आत्मा भगवंताचा अंश आहे. परंतु हा जीव ज्यावेळेस जन्माला आला ना, तो कशाच्या साह्याने आला? या देहाच्या साह्याने आला. आणि देहाच्या साह्याने आल्यानंतर तो स्वतः ब्रह्म आहे, स्वतः देव आहे हा विसरून गेला ना महाराज. मग त्याच्यामुळे होतं काय? पुन्हा पुन्हा जन्माला यावं लागतं, पुन्हा पुन्हा मरावं लागतं. विसरली तया थोर झाली हानी, बचतील खाणी बचतील खाणी चौऱ्याशीच्या, बचतील खाणी चौऱ्याशीच्या. विसरली तया थोर झाली हानी, बचतील खाणी चौऱ्याशीच्या, बचतील खाणी चौऱ्याशीच्या, बचतील खाणी चौऱ्याशीच्या. आपणच ब्रह्म आहोत, आपणच देव आहोत हे आपण विसरून गेलो. मला सांगा मीठ कुठं तयार होतो? मीठ माहिती आहे का महाराज? माहित नाही. रोजच्या जेवणात टाकते का नाही आई तुमची मीठ? टाकतं ना. मला सांगा मीठ तयार होतं कुठं? पहिला मला सांगा, मी जे काय सांगते ते तुम्हाला समजतंय ना? नाही तर असं नको व्हायला, महाराज किती बडबड करतात, आम्हाला काही समजत नाही, असं अजिबात नाही ना. मग मीठ तयार होतं कुठं? तुम्हाला जर असं विचारलं तर तुम्ही काय सांगता? समुद्रात.
समुद्राच्या आतमध्ये मीठ तयार होतं असं तुमचं म्हणणं. पण मला सांगायचंय मीठ तयार होतं कुठं? समुद्राच्या कडेला मिठाचे वाफे घातले जातात आणि मग एक होलसेल विक्रेता व्यापारी तो मीठ गोणीमध्ये भरतो आणि एखाद्या दुकानदाराला विकतो. आता दुकानदाराला विकल्यानंतर महाराज तो दुकानदार दुकानामध्ये मीठ विकण्यासाठी ठेवतो आणि या आजीबाईसारखी आजीबाई त्या दुकानामध्ये जाते आणि त्या दादांना सांगते, दादा मला 1 किलो मीठ द्या. आता 1 किलो, पहिली गोष्ट लक्षात ठेवा, ज्या वेळेस हे मीठ समुद्रातून बाहेर आल्यानंतर काय वाटलं त्याला? दुःख झालं का आनंद? अहंकार झाला. अरे बरं झालं मी या समुद्रातून बाहेर आलो आणि सुंदर असं विश्व पाहायला भेटते. त्याच्या मनाला असा आनंद झाला, पण त्याला काय माहिती पुढे किती दुःख आहे. मग आजीबाई दुकानामध्ये गेल्यानंतर दुकानदाराला सांगितलं, दादा मला 1 किलो मीठ द्या. आता 1 किलो मीठ द्या म्हटल्यानंतर दुकानदाराने आजीबाईला 1 किलो मीठ दिलं. आजीबाईने मीठ घरी नेलं आणि एका भरणीत भरलं. आता भरणीमध्ये भरल्यानंतर महाराज तो नक्की ती आनंद झाला असेल. आपण जर एखाद्या झोपडीत राहत असो आणि काही दिवसानंतर सुंदर अशा महालामध्ये गेल्यावर किती आनंद होतो, तसा आनंद त्या मिठाला झाला. आणि मग ते थोड्याच वेळाने आजीबाईंनी काय केलं? मूठभर मीठ घेतलं आणि ठेवलं कुठं? पाटावर. पाटा माहिती ना? माहिती. आता थोड्या वेळाने त्या मिठाच्या जारी 5 ते 6 मिरच्या ठेवल्या. आता मला सांगा, पाट्यावरती मीठ आणि मिरची ठेवल्यानंतर त्याची होती काय? काय? चटणी. आता मला सांगा, एकदा का त्याची चटणी तयार केल्यानंतर आपण काय करतो? खातो. आणि खाल्ल्यानंतर मला सांगा, ते मीठ पूर्वी कुठं होतं? समुद्रात. परत कुठं मिळलं ते? पुन्हा समुद्राला मिळलं. परंतु सुरुवातीला ज्यावेळेस मीठ समुद्राच्या बाहेर आल्यानंतर त्याला छान वाटलं, आनंद वाटला, बरं झालं सुंदर असं विश्व पाहायला भेटते, हो की नाही? परंतु त्याला काय माहित होतं एवढं मोठं दुःख भेटेल. आणि त्याच्यामध्ये ज्या वेळेस मिठा शेजारी मिरची आली त्यावेळेस त्या मिठाने विचारलं, कोण ग बाई तू? त्यावेळेस त्या मिरचीने उत्तर दिलं, मी लवंगी मिरची कोल्हापूरची. मग त्याला वाटलं बरं झालं, आपण काय करू? आपण दोघ जण संसार करू, लग्न करू, संसार करू. मग तो मला, अरे बावळटा, अरे थोड्याच वेळात आपली काय होणार आहे? चटणी. आणि तसंच मनुष्याचं झालंय महाराज. विठ्ठल विठ्ठल. म्हणून हे जन्म मानाचं दुःख आपल्याला भोगायचं नसेल तर काय करा? तर आईशी जोडी करा, रामकंठी धरा, जेने चुके फेरा गर्भवास. मग असं सांगितल्यानंतर एका साधकाने सांगितलं, तुकोबर आहे, तुम्ही म्हणता आईशी जोडी करा, आईशी जोडी करा, परंतु आमच्या तर अगोदरच्याच जोड्या आहेत. अगोदरच्या जोड्या माहिती आहे का तुम्हाला? कुठल्या? नवरा बायकोच्या. मग त्यावेळेस तुकोबराने सांगितलं, तुमच्या ज्या जोड्या आहेत ना त्या कशा आहेत? अभंगाचं दुसरं चरण. नाशिवंताटी प्रिया पुत्रधन, नाशिवंताटी प्रिया पुत्रधन, नाशिवंताटी प्रिया पुत्रधन, नाशिवंताटी प्रिया पुत्रधन, बीजजाचा सीन त्याची फळ, बीजजाचा सीन त्याची फळ, नाशिवंताटी प्रिया पुत्रधन, नाशिवंताटी प्रिया पुत्रधन. काय सांगितलं? नाशिवंत आटी प्रिया पुत्र धन, बीज ज्याचा शीन त्याची फळ. नाशिवंत आटी प्रिया म्हणजे कोण? बायको. मला सांगा, तुमची बायको, बाबा मला सांगा, तुमची बायको तुमच्यावर किती दिवस प्रेम करते? जोपर्यंत तुम्ही तिला साडी, चोळी, बांगड्या सगळे काही हट्ट पुरवता तोपर्यंत ती बायको तुमच्यावर प्रेम. आणि
असावा, जननी जने तो भक्त जने, या दाता या शूर. अरे पुत्र कसा असावा, तो एक तर दाता असला पाहिजे, नाहीतर शूर असला पाहिजे. अरे पुत्र, माझ्या तुकोबारायांसारखा पुत्र आपल्या पोटी जन्माला आला पाहिजे, माझ्या माऊलींसारखा पुत्र आपल्या पोटी जन्माला आला पाहिजे, राजा छत्रपती शिवाजी महाराजांसारखा पुत्र आपल्या पोटी जन्माला आला पाहिजे. आणि असं जर वाटत असेल, संस्कार संपन्न मुलं आपल्या पोटी जन्माला यावं असं वाटत असेल, तर त्यासाठी काय करावं लागेल, आपण अगोदर संस्कार संपन्न जीवन जगलं पाहिजे. आईची कूस पवित्र आणि बापाचे बीज जर शुद्ध असेल ना महाराज, तर माझे तुकोबराय सांगतात, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ घुमती. अहो बिघडल्यानंतर घडण्यापेक्षा बिघडोच नाही म्हणून घडा ना. पाप करून पुन्हा पुण्य प्राप्त करण्यापेक्षा, पुण्य प्राप्त करायला मंदिरात जाण्यापेक्षा पाप होऊच नाही म्हणून मंदिरात जाणं. अरे अशी संस्कार संपन्न भिंत तयार करा की त्या भिंतीवरती बसून चांगदेवासारखांचा अहंकार नष्ट करता आलं पाहिजे. आणि या भिंतीवरती निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई या भिंतीवरती बसली पाहिजे. आणि अशीच भिंत आपण स्वतःसाठी तयार केली पाहिजे महाराज. विठ्ठल पण सध्याची परिस्थिती जर लक्षात घेतली तर प्रत्येकाला सत्तेचा अहंकार, प्रत्येकाला संपत्तीचा अहंकार. पण मला सांगा, ज्या संपत्तीच्या पाठीमागे आपण धावतो, ज्या सत्तेच्या पाठीमागे धावतो, त्यामुळे प्रत्येकाला अहंकार येतो. अहो एवढंच नाही, ते या जगामध्ये प्रत्येक जण किती जरी मोठा झाला, आता उदाहरण द्यायचं झालं तर मला सांगायचंय, ज्याला चांगलं कीर्तन करता येतं ना, त्यांनी ते ज्ञान दुसऱ्याला द्या, त्याचा काही अहंकार करू नका. अरे ज्याला चांगला मृदुंग वाजवता येतो त्यांनी दुसऱ्याला शिकवा, ज्याला गायन करता येतं त्यांनी दुसऱ्याला शिकवा, दुसऱ्यांना ज्ञान द्या. परंतु आपल्याकडच्या असलेल्या ज्ञानाचा अहंकार मात्र कधी करू नका ना. पहा, विचार करा, ज्या वेळेस आपली आई आपल्याला जन्म देते, लहानाचं मोठं करते, चालायला बोलायला शिकवते, अगदी आपल्या पायावरती उभं करते, परंतु आपण करतो काय? ज्या वेळेस ते आई वडील वृद्ध होतात, ज्या वेळेस अरे लहानपणी आपल्याला आपल्या आई वडिलांची गरज असते, परंतु म्हातारपणी त्यांना मुलांची गरज असते. परंतु मला सांगा, किती जरी गरीब परिस्थिती असली तरी सुद्धा आई आपल्या मुलांना लहानाचं मोठं करते, परंतु तीच मुलं मोठी झाल्यानंतर आई वडिलांची किंमत कळत नाही. त्यांना आई वडिलांची लाज वाटते, अहंकार तयार होतो, सत्तेचा संपत्तीचा अहंकार तयार होतो. पण विचार केला तर लक्षात येते, अरे जगामध्ये सगळं काही पुन्हा पुन्हा भेटेल, परंतु दोन गोष्टी पुन्हा भेटणार नाही. अति दुर्लभ असा मनुष्याचा देह आणि आई वडिलांसारखं प्रेम पुन्हा भेटू शकत नाही. तुम्ही किती जरी मोठे झाला तर तुम्हाला अहंकार तयार होतो, परंतु विचार करा, आई वडील किती जरी मुलांसाठी केलं तर ते कधी म्हणतात का, मी माझ्या मुलासाठी एवढं केलं, माझ्या मुलीसाठी एवढं केलं? त्यांना कुठल्या गोष्टीचा अहंकार नसतो ना. विठ्ठल विठ्ठल. म्हणून जीवन जगत असताना संस्कार संपन्न जीवन जगा, कुठल्या गोष्टीचा अहंकार करू नका आणि कुठल्या गोष्टीचा लोभ देखील करू नका. आमच्या गावामध्ये एक जण शिक्षण घेण्यासाठी बाहेर गावी गेले. बाहेर गावी गेल्यानंतर शिक्षण घेतलं, मोठे पंडित शास्त्री बनले, विद्वान बनले आणि विद्वान बनल्यानंतर गावी आले. गावी आल्यानंतर गावकऱ्यांना फार आनंद झाला की आपल्या गावातला एक व्यक्ती एवढा मोठा शास्त्री विद्वान पंडित बनले, याचा आनंद झाला. आणि मग त्या गावकऱ्यांनी त्या महाराजांची पूर्ण वरात काढली. सगळ्यांना आनंद झाला आणि वरात काढल्यानंतर घरापाशी आले आणि घरापाशी आल्यानंतर बायको दारात उभी होती. कशासाठी? पंचारती ओवळण्यासाठी. पंचारती ओवळून झालं आणि त्या बायकोने त्या नवऱ्याला विचारला, हो तुम्ही मोठे महान विद्वान शास्त्री पंडित बनला, पण माझा एक प्रश्न आहे, त्या प्रश्नाचं जोपर्यंत तुम्ही उत्तर देत नाही तोपर्यंत मी काही तुम्हाला घरामध्ये घेणार नाही. मग त्यावेळेस त्यांना वाटलं, आपण एवढं विद्वान शास्त्री एवढं ज्ञान घेतलंय, काय विचारून काय प्रश्न विचारणार आहे. त्या बायकोने प्रश्न विचारला, हो मला सांगा, पापाचा बाप कोण?
आता एवढा विद्वान पंडित तो विचार करत बसला, अरे एवढा शास्त्र माहिती करून घेतला, अभ्यास केला, एवढे ग्रंथ मुखोद्गत पाठ केले आणि ह्या प्रश्नाचं उत्तर त्यांना काही सुचेना. विचार केला पण बायको म्हटली नाही, जोपर्यंत तुम्ही या प्रश्नाचं उत्तर देत नाही तोपर्यंत तुम्हाला आतमध्ये घेणार नाही. आहे त्या पावलाने ते पंडित शास्त्री गावाच्या बाहेर निघून गेले. आता सगळ्यांना पेपर आउट झालं होतं की असे महाराज विद्वान शास्त्री पंडित अशी पदवी घेतलेली आहे, सगळ्यांना जग प्रसिद्ध झालेले असे विद्वान ज्यावेळेस गावाच्या बाहेर गेले, 1 दिवस 2 दिवस 4 दिवस 5 6 दिवस हिंडत राहिले, परंतु त्यांना काय त्या प्रश्नाचं उत्तर काही सापडेना. मग असाच विचार करत करत पायी चालत असताना तो एका वेश्येच्या दारात गेला. वेश्येच्या दारात गेल्यानंतर ते तिथे बसला आणि बसल्यानंतर ते वेश्या विचार करू लागला, अहो सकाळ धरून हे महाराज इथं बसून आहेत, विचार करतात. मग असं ती महाराजांकडे गेली आणि महाराजांना विचारलं, का हो मी सकाळ धरून बसले, विचार करते की तुम्ही सकाळ धरून बसले आहात, नक्की तुम्हाला टेन्शन काय आहे, विचार काय करताय. आणि त्यावेळेस त्या शास्त्रीने सांगितलं, अहो मला माझ्या बायकोने एक प्रश्न विचारला की पापाचा बाप कोण, परंतु या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडं काही नाही. मग असं म्हणल्यानंतर ती वेश्या हसू लागली आणि म्हणू लागली, अहो महाराज या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला सांगेल, परंतु माझी एक अट आहे. मग त्यावेळेस त्या महाराजांनी सांगितलं, ताई तुमची काय अट आहे ते तुम्ही सांगा. तर त्या ताईंनी सांगितलं, महाराज जोपर्यंत तुम्ही माझ्या अंगणात येत नाही तोपर्यंत मी तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर देणार नाही. अगदी महाराज अंगणात या, मी तुम्हाला 1000 रुपये देईन आणि बरोबर प्रश्नाचं उत्तर पण सांगेन. मग त्या महाराजांना वाटलं, पंडितांना शास्त्रांना विद्वान पंडित होते, त्यांना वाटलं अरे फक्त अंगणामध्ये गेल्यानंतर आपल्याला प्रश्नाचं उत्तर देखील भेटते आणि वरती 1000 रुपये पण अंगणात गेल्यानंतर महाराजांनी सांगितलं, ताई आता मी अंगणामध्ये आलो आहे, आता माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. मग त्या ताईंनी सांगितलं, नाही महाराज आता तुम्ही अंगणात आला ना, माझ्यासाठी एक काम करा, तुम्ही आमच्या घरामध्ये या, महाराजांची पावलं आमच्या घराला लागू द्या, एवढंच नाही की तुम्हाला 2000 रुपये देईन. त्यावेळेस त्या विद्वान महाराजांना वाटलं, आता येऊ ना येऊ अंगणात आलोय, आता घरात एक पाऊल टाकायला किती वेळ लागणार आहे. मग ते महाराज घरामध्ये गेले आणि घरामध्ये गेल्यानंतर पुन्हा त्या महाराजांनी विचारलं, आता ताई मला माझ्या प्रश्नाचं उत्तर सांगा. त्यावेळेस ताईने सांगितलं, महाराज तुम्ही अंगणात आला, 1000 रुपये देईन असं म्हटलं, पुन्हा 2000 साठी तुम्ही घरामध्ये आला, पण माझं शेवटचे काम करा, आता आलायच ना अगदी घरात, माझ्या हातचा 1 ग्लास पाणी प्या. आता मला सांगा, ज्या वेश्येच्या दारात देखील कुणी जाऊ शकत नाही अशा असलेल्या वेश्येच्या घरामध्ये जाईल का कुणी. तरी सुद्धा महाराजांना वाटलं, आता येऊ ना येऊ अंगणात आलोय, घरात आलोय, आता 1 ग्लास पाणी प्यायला काय हरकत आहे, मी 3000 रुपये देते, पण 1 ग्लास माझ्या हातून पाणी प्या. आता असं म्हटल्यानंतर त्या वेश्येच्या हातातून त्या महाराजाने 1 ग्लास पाणी प्यालं आणि पाणी प्यायला लागणार तेवढ्यात त्या ताईने महाराजांच्या हातातला ग्लास ओढून घेतला आणि मग त्या ताईने सांगितलं, महाराज तुम्ही जो काही प्रश्न मला विचारला, कुठला प्रश्न, पापाचा बाप कोण, मग पापाचा बाप कोण या प्रश्नाचं उत्तर तुमच्या वागण्यामध्येच दडलेलं आहे. 1000 रुपयाच्या अपेक्षेमुळं तुम्ही अंगणात आला, 2000च्या अपेक्षाने तुम्ही उमऱ्यातून आतमध्ये आला, 3000च्या अपेक्षामुळे तुम्ही माझ्या हातून 1 ग्लास पाणी प्यायला तयार देखील झाला. मग या प्रश्नाचं उत्तर आहे पापाचा बाप लोभ. विठ्ठला विठ्ठला. म्हणून कुठलाही लोभ आणि कुठलाही अहंकार मनामध्ये बाळगू नका. आपल्या पोटी संस्कार संपन्न मुलं जन्माला यावं असं वाटत असेल तर मी काय सांगितलं, भगवंताची भक्ती करा. मला सांगा, एखादं कडुनिंबाचं झाड आहे, माहिती आहे ना, कडुनिंबाचं झाड आहे आणि त्या झाडाला दही आणि साखरेचं आळं केलं काय आणि दूध घालून वाढवलं, तर मला सांगा त्या कडुनिंबाच्या झाडाला काय आंब्याचं फळ लागणार आहे का? झाड कशाचं? कडुनिंबाचं. मग फळ काय येणार? निंबाचीच ना. मग मला हेच सांगायचंय, ते झाड ज्या प्रकारचं त्याच प्रकारचं फळ ते तुम्हाला
देत असतं. मग आपल्या पोटी जर सात्विक पुत्र आणि सात्विक कन्या जन्माला यावं असं वाटत असेल तर काय करा? अभंगाचं 3रं चरण. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, म्हणा. विठोबा रखुमाई, बोला पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. नावधड करा सहस्रनामाची, जय भवसिंधूची थडी पावे. या भवसिंधू सागरातून तरुण जायचं असेल तर भगवंताचं नामस्मरण चिंतन करा. का करा? की या नामामध्ये किती पावर आहे. अभंगाचं 4थं चरण. तुका म्हणे का हानू तोंडावरी, तुका म्हणे का हानू तोंडावरी, तुका म्हणे का हानू तोंडावरी, तुका म्हणे का हानू तोंडावरी. पाता भरा हरे हरे नामे, पाता भरा हरे नामे, नाशिवंताची प्रिया पुत्रधन, नाशिवंताची प्रिया पुत्रधन, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली. विठ्ठल जय जय विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय, पवन सुत हनुमान की जय.